सापुतारा क्रॉस करून कुठं गुजरातची बॉर्डरमध्ये येत नाही तर तिथं आम्हाला दिसला की हा भाई मस्तपैकी गाठिया तळत होता. मग काय घेतला ना गाठियाचा ताव, त्यासोबत पपईच्या चटणीचा पण ताव मारला. एकदम मस्त होतं. पुढं जात नाही तर काय, भारताच्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात व्यस्त महामार्गावर भयानक अशी ट्रॅफिक लागली आणि एक्सप्रेशन बघून समजू शकता. मग काय पुढं भाईनी घेतली गाडीची ताण आणि मग ताबा घेतल्यानंतर मी मस्तपैकी मागं लोळून घेतलो होतो. मग तेवढ्यात गुजरातची बाउंड्रीमध्ये एंट्री केलं आणि वेलकम टू अहमदाबाद म्हणत आम्ही हॉटेलमध्ये एंट्री मारली. थोडे डोळे चोळत चोळत असंच झोपलो होतो. त्याचप्रमाणे सकाळी डोळे चोळत चोळतच उठलो. मी उठायला उशीर झाल्यामुळं बाकीचे सगळे उठून रेडी होते. प्रणव भाई तर काय फोनवर बोलत होता. मग तसाच फोन काढला आणि मग एका जणाला फोनवर सकाळी सकाळी जरा झटका मारला. त्यानंतर थोडंसं आपलं स्वतःच यूट्यूब चॅनलचे रील बघत म्हटलं काय चाललंय बघत घ्यावं. मग बाहेर मात्र अहमदाबाद सिटीचा जोर चालू होता आणि खिडकीतून हॉटेलचा नजारा बघितला. मग काय रेडी होऊन निघालो. हॉटेलच्या रूमला चेक आउट केलं. म्हटलं चल नंतरून बाहेर येण्यापर्यंत बघावं. तोपर्यंत भाईंनी सगळं आवरून भाईनी रेडी होता. मग काय डायरेक्ट ताव मारला आपण तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. म्हटलं लोकलच्या याच्यावर सगळ्यात भारी ब्रेकफास्ट आणि लोकल आपल्याला ब्रेकफास्ट सगळ्यात फेवरेट आहे आपला. मग काय मी खांडवी, प्रणवनी व्हाईट डोसा आणि भाईनी रेग्युलर डोसावर ताव मारला. त्यानंतर पुन्हा एक एक प्लेट समोसा आणि त्यानंतर फेमस पात्रा घेऊन म्हटलं आता आपल्याला चहा नाही झाला तर कसं व्हायचं. मग चहावर ताव मारला आणि पुढच्या प्रवासासाठी मी, प्रणव आणि भाई आम्ही सरळ पुढं निघालो. मग काय अहमदाबादचा सिटीचा थोडा क्रॉस आउट केल्यानंतर इंडस्ट्रियल झोनला आम्ही निघालो होतो. कारण आम्हाला जायचं होतं आज एका व्यवस्थित अशा पॉश कंपनीमध्ये. त्यानंतर मध्येच आम्हाला रोडवर घेतली पाणीपुरी. मग काय पाणीपुरीचा ताबा मारल्यानंतर हा हा मस्तपैकी दोरीवर कसरत करत करत आम्ही पोहोचलो ठरलेल्या कंपनीच्या लोकेशनला. हाच तो नजारा आणि हेच ते सराउंडिंग आजूबाजूचं. कंपनीच्या कामासाठी पोहोचत नाही तर दिवसभर तिकडंच गेला आमचा. मग तेवढ्या संध्याकाळ झाली. म्हटलं आता काय संध्याकाळी तर डिनर करणं मस्ट आहे. म्हटलं मग ताव मारूया आपण मस्तपैकी गुजराती थाळीवर. आणि ही बघा ही ती गुजराती थाळी. गुजराती थाळीवर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर खिचडी खाऊन संपवला. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कसा वाटला